झालं विसर्जन, हे झालं विसर्जन. आणि त्याला मार्गस्थ करणार विसर्जनासाठी. बस इथून ते एवढंच अंतर बाकी आहे आणि मग त्याच्यानंतर 1 वर्ष थांबावं लागेल. विसर्जन होणार त्याच्यानंतर पुढच्या वर्षासाठी थांबावं लागेल. व्यंकयराज मुद्रा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत. पण खूप छान मूर्ती आहे, मळवट रूपी आहे एकदम. एकदम बाजूला स्लेटर रोडचा, ग्रँट रोडचा, स्लेटर रोडचा महाराजा आणि त्याच्या बाजूला तुळशीवाडी आणि लागोपाठ असे गणपती आहेत उभे. खूप सुंदर आहे, अशी मोरपंखी मोरेश्वराच्या रूपात मोरावरती मोरपंख आहेत. हॅलो, हाय फ्रेंड्स. सो आज आहे गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जनाची पूर्ण मिरवणूक आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनलवरती. ओके, चला माझ्यासोबत. आणि गणपती विसर्जनामध्ये पाऊस पडतोय. ओके, थेंब थेंब आहे, जास्त जोरात नाही आहे, पण आपण सगळे तयारी करून निघालो आहे. हॅलो. सो आज आपण ट्रेनने जातोय. हे बघा तिकीट. ओके, 20 रुपये, 20 रुपयात रिटर्न तिकीट दिसले. ओके, आणि आपण आपले जर्नीची सुरुवात करू. गणपती विसर्जन जो ग्रँट रोड स्टेशन आहे ना, तिथून लेफ्ट साईडला यायचा. हा आपला मार्ग एरिया येतो आणि या एरियामधून कामाटेपुरा 14वी गल्ली. हॅलो, हाय फ्रेंड्स. सो लागोपाठ आहे ना, ह्या लाईनला गणपती लागतात आणि आता कामाटेपुरा खेतवाडी वगैरे आहेत ना, खेतवाडीच्या पुढून लेफ्टन येतो. हा जो आहे पुढून लेफ्टन येतो आणि इकडून बायखाळा कामाटेपुरा हे सगळे ना इथे सुरू होतात. आता संत तुकारामाच्या याच्यामध्ये बघा ना, सर्व संत दासबोध ज्ञानेश्वर संत तुकाराम त्यांचा एक हे केलेलं आहे. एक पाण्याची बॉटल घेऊया आपल्याला. ओके, चला लेट्स. एक पाण्याची बॉटल लागेल आपल्याला प्यायला लागेल. आणि ही मूर्ती पण बघा ना, किती सुंदर आहे मूर्ती. हां, संतांचं जे प्रगती सेवा मंडळ बघा. वडापावचं मोफत वाटप करण्यात येत आहे. सो कोणाला वडापाव खायचा आहे तर घेऊ शकता. चला लेट्स आपण पण घेऊया. हॅलो, सध्या तरी आपण माटुंग्याचं प्रगती सेवा मंडळ आहे आणि त्यांनी ना 4 वेद आहेत त्याचा देखावा आकारलेला आहे इकडे बघा. सो हेच डेकोरेशन होतं त्याचे. ऋग्वेद, यजुर्वेद हे बघा. सो पाऊस थांबला आहे, चांगली गोष्ट आहे ही. पाऊस आता नाही आहे आणि आपण ह्याच मार्गाने पुढे जाणार आहोत. आणि पुढे जर बघितलं ना तुम्ही तर बघा, खूप गणपती आहेत पुढे. आणि असाच पुढे जाऊन आपण जाणार आहोत समुद्राला, गिरगाव चौपाटीला. आणि जागोजागी आहे ना खाण्याची वगैरे सोय पण केलेली आहे. पुढे लाडू वाटतात आहेत, कुणाचे नवस असतात, पुढे वडापाव, समोसा
काही खाण्याचा पुलाव वगैरे आहे ना, हे बघा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी स्टेज बांधलेलं आहे तिथे पाण्याची पियायला पाण्यासाठी आणि खाण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना, ह्या दोघांची सोय केलेली आहे. आता ही मूर्ती बघूया कोणत्या मंडळाची आहे. बाप्पा गणपतीचं डिमांड आहे. ही मूर्ती पण खूप छान आहे, हे बघा ना, शंकरा रूपीच आहे ही पण मूर्ती. आणि बाजूने प्रगती माटुंग्याचा प्रगती मंडळ, हे दोन्ही गणपती बाजूबाजूला चाललेत, हे बघा. आणि पुढे मुंबईचा मोरया आणि मुंबईचा लाडका शुभंकर हे दोन्ही आहेत, ते पण बघूया आपण. आराध्य प्रगती सेवा मंडळ माटुंगा यांच्या राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत. छान आहे ही पण मूर्ती, कामाटीपुराचा आहे हा, पण कितवी गल्ली आहे ती माहिती नाही. कामाटीपुऱ्याचा आहे एवढं माहिती. कामाटीपुऱ्यामध्ये पण बसतात, मोठे मोठे गणपती बसतात. सो आता मी लॅमिंग्टन रोडवरती आहे. लेफ्ट साईडने ना इथून खेतवाडीचे गणपती येतात आणि गिरगावचे पण काही इकडूनच येतात. कुंभारवाडा आणि खेतवाडी ह्या रूटवरून येतात. आता या गणपतीची मूर्ती बघूया, दर्शन बघूया. तिसरी गल्ली ढकलतात आहेत, साईडला वाहूया. बघा एक गाडी इकडून येते आणि एक, हे बघा इकडून पण गणपती येतात आहेत आणि ह्या साईडने पण गणपती येतात. आता आपण बघूया मस्त मूर्ती, हे बघा तिसरी गल्ली आहे ही आणि बाजूने तो पण येतोय. सो अजून भरपूर पुढे गणपती आहेत, आपण पटापट जाऊया पुढे जेणेकरून आपल्याला पुढचंही कवर करता येईल. आणि आपण हे कंटिन्युअसली आहे ना आज असेच कवर करणार आहे गणपती. हा चौक आहे, इकडे 1-2 लागोपाठ गणपती आहे, लाईनीला मार्गस्थ आहे. ओके, हा अच्छा ओके, नागपाडा तिसरी गल्ली होता हा पोलीस स्टेशनचा. चला आपण जाऊया आता पुढे. आणखीन आपल्याला मुंबईचा मोरया आहे त्याला कवर करायचं आहे. हे बघा इकडे छोटे गणपती आहे, छोटे गणपतींचं मस्त एक मोरपंखी गरुडावरती आहे आणि एक राजासारखा रस्ता आहे. आणि त्याच्याच पुढे बघा मोठ्या मूर्त्या, मोठे मूर्तीचे गणपती. हा कामाटीपुरा दुसरी गल्ली, मुंबईचा मोरया. आता आपण पुढे जाऊन ना बघूया. सो वाव, मुंबईचा मोरया, कामाटीपुरी दुसरी गल्ली यांनी ब्राह्मोस वगैरे ना त्या सर्वांचं देखावा दाखवलेला आहे, मस्त दिसतोय. सो इकडून सर्व गणपती एका मागोमाग एक हे बघा मार्गस्थ लागलेले आहेत. आणि समोरच आहे, समोरच गिरगाव चौपाटी आहे, एकदम अगदी जवळ. आणि अच्छा हा कोलभाट लेनचा राजा. ओके, सो गिरगावमध्ये येते ही कोलभाट लेन, कोलभाट लेनचा राजा. बघा ही मूर्ती मोठी असते मस्त. ह्यावेळी गरुडावरती आहे आणि गरुडाजवळ विणा आहे. पृथ्वीवरती आहे, एका पायावरती उभी अशी. चंदनवाडी, अखिल चंदनवाडी. ओके, चिरा बाजारचा राजा, चिरा बाजारचा इच्छापूर्ती. 17-18 फीट असेल ही मूर्ती. आता इकडे लाईन अडकले पूर्ण एकदम, त्याच्यामुळे आपल्याला पण इथून बाहेर निघायला पाहिजे नव्हता.
लेफ्ट साईडची मूर्ती आहे ती कोलबाट लेनचा राजा आणि राईट साईडची आहे तो आहे चिरा बाजारचा इच्छापूर्ती. माटीपुऱ्याचा श्री मळवट रूपी. बघा ही पण खूप छान मूर्ती आहे, मळवट रूपी आहे, एकदम छान वाटते एकदम. हे बघा सर्व उंच गणपती दोन्ही साईडला मार्गस्थ आहेत आणि आपल्या लेफ्ट साईडने आता सुतार गल्ली दुसरी सुतार गल्ली त्याचा आलेला आहे. आणि गर्दी पण आहे तेवढीच, पाऊस थांबला त्याच्यामुळे बरं आहे. किती छान दृश्य वाटतं. दोन्ही साईडने गणपती आता विसर्जनाला निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात हे गिरगाव चौपाटीला पोहोचतील. दुसरी सुतार गल्ली, हे बघा दुसरी सुतार गल्ली त्याचा आहे हा गणपती राजा. दुसरी सुतार गल्ली ना. नितीन साळवे व्हिडिओ. तेव्हा दुसरे हो दुसरे सुतार गल्लीचे कार्यकर्ते होते. हे जे आहेत ना हे सगळं आणि सर्व टी व्हीवाल्यांसाठी आहे आणि काही पब्लिक रिटर्न चालले आणि आहे बघा आले गिरगाव चौपाटी. तुळशीवाडीचा महाराजा ओके हा वाला आणि BMCचे. अरे वा 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 वा. सिलेंडर होडला तुळशीवाडीचा महाराजास. 25 फुटाची शाडूच्या मारुतीची मूर्ती असते ही. आणि लेफ्ट साईडला जे तुम्ही बघतायत ना ते VIP वाल्यांसाठी आहे. जे VIP आहेत म्हणजे एक्झाम्पल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि BMCचे अधिकारी वगैरे ते सगळे इथे बसतात. फॉरेनर वगैरे पण आहेत ना ते सर्व इथे बसतात. आता आपण आलो आहे गिरगाव चौपाटीला पोहोचलो आपण आता. हो खेतवाडी 7वी गल्ली. त्याच्यानंतर आणखीन त्या साईडला भरपूर गणपती उभे आहेत. आपण तिकडे जाऊया आणि 1 to 1 सर्वांना कॅप्चर करूया. ओके खेतवाडीचा लंबोदर हा बघा. खेतवाडी 68वे वर्ष खेतवाडीचं लंबोदर. मोठी मूर्ती आहे ही पण आणि मूर्ती ऑलरेडी ओली झालेली आहे पावसामुळे, त्याच्यामुळे त्याच्यावरती कलर वगैरे सर्व आलेले आहेत. आणि आपल्या उजव्या साईडला टॉवर नंबर 8 जवळ ही खूप छान मूर्ती आहे अशी. बघा मस्त आहे ही पण मूर्ती. परळचा आहे, कृष्णनगरचा राजा परळमधली मूर्ती आहे ही. तुम्ही बघितलं बघा हा परळची मूर्ती आता चालली आहे समुद्र आणि भरती आहे समुद्राला. ओके आता ऑलरेडी 1 2 3 आणि ही 4 आणि तिकडे 5वी 5 मूर्त्या ऑलरेडी समुद्रात गेलेल्या आहेत. म्हणजे यावर्षी विसर्जन हे उशिराच होतं आहे. भरती आहे पण पावसामुळे ना झालं असं की पाऊस काही भागात पाऊस आहे, इथे नाही आहे पण काही भागात मुंबईत पाऊस आहे, त्याच्यामुळे मूर्त्या हळूहळू विसर्जनासाठी मिरवणूक येतात आहेत. हॅलो आपल्या मागे ET नावचे हे रिपोर्टर आहेत हे बघा आणि ते कव्हरेज करायला आलेले आहेत. गणपती विसर्जन आहे ते कव्हरेज करायला आलेले. खूप सुरेख अशा मूर्त्या आल्यात आता विसर्जनासाठी. आपण हात आपल्यासोबतच आहे नेहमी पण आता ह्या मूर्तीचंही विसर्जन होईल. जो माटुंग्याचा अखिल सेवा मंडळ त्यांचं आहे. आणि इकडे बघा ना किती छान मूर्त्या आहेत. ओके खूप छान अशा मूर्त्या आहेत. सर्व लाईनीशीर लागल्यात आता. सर्वांना नंबर वगैरे ना दिले जातील एकदम मस्त असे. आरती चालू आहे इकडे.
सो आता लागोपाठ इथे ना गणपती लागतील आणि गर्दी वाढणार. सो आपण एका साईडला जाऊया. खेतवाडी 7वी गल्ली, देन त्याच्या पुढे आहे भायखळ्याचा विघ्नहर्ता. ओके, आणि आता हा गणपती आहे बघा मार्गस्थ चाललाय. बघा मार्गस्थ चाललाय विसर्जनासाठी. रिद्धी सिद्धी बाजूला आहे आणि गणपती. भायखळ्याचा विघ्नहर्ताही मार्गस्थ चाललाय विसर्जनासाठी. आता हे गणपती वगैरे मार्गस्थ चाललेत निघायला. तुम्ही पुढे बघा मूर्ती दिसते तुम्हाला, ती बघा. जस्ट ती मूर्तीला पाडलं गेलं आणि विसर्जन झालं तिचं. पाणी टच केलं, पाण्यामध्ये उतरवली मूर्ती आणि आडवं तिला पाडलं गेलं. आता ह्या गणपतीचं सुद्धा विसर्जन झालं ते बघा. थोडं पुढे जाऊया आणि बघूया, तिकडे जवळून बघूया. आता माटुंगा अखिल भारतीय प्रगती मंडळ हा पण मार्गस्थ झाला. आता समुद्र जाऊन उभी करून ठेवेल. आणि इकडे खेतवाडी 7वी गल्ली, हा बघा ही खेतवाडी 7वी गल्ली, हा सुद्धा आता मार्गस्थ झाला आहे. अच्छा, लागोपाठ ते सर्व मार्गस्थ झाले गणपती बघा. हे बघा आता लागोपाठ गणपती आहेत ना लागलेले आहेत. आणि हा ही वाली एक नवीन मंडळांची मूर्ती दिसते. एवढा वेळापर्यंत आपण हीच बघत होतो इकडून ह्यावाल्या, पण ती मंडळाची ज्याच्यामध्ये कृष्णाने पर्वत उचललेला आहे. पुरे कशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा आसनावरती विराजित आहेत आणि कृष्ण गोकुळ, कृष्णाने पर्वत उचललेला आहे करंगळीवरती. चला आता आपण पुढे जाऊया. इकडून आपण खूप दृश्य बघितले, कारण आता इथे लाईट कमी होईल. आणि हे गणपती आपल्याला मार्गातच भेटले होते. शंकरारूपी हा कामाठीपुऱ्याचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर हे बघा मळवटमध्ये पण आहे, ते पण शंकरारूपीच आहे. चंद्रकोर आहे मागे, ते एक आहे गणपती. चला आता आपण थोडं जवळ जाऊया, कारण तिकडे कंटिन्युअसली लागले आहेत ना गणपती. तिकडे जाऊया. ही वाली मूर्ती पण खूप छान आहे. चंद्रकोरमध्ये आहे, हरणावरती उभा, म्हणजे हरणाच्या रथावरती उभा जो आहे ते स्लेटर रोडचा राजा, स्लेटर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. अशी सुबक अशी मूर्ती आहे ती सुद्धा. ॲक्च्युली झालेलं असं आहे की पाऊस आणि गुलाल उधळला ना, त्याच्यामुळे मूर्तींवरती ऑलरेडी कलर वगैरे आलेला आहे गुलालांचा. कामाठीपुऱ्याचा श्री आणि एकदम बाजूला स्लेटर रोडचा, ग्रँट रोडचा, स्लेटर रोडचा महाराजा. आणि त्याच्या बाजूला तुळशीवाडी आणि लागोपाठ असे गणपती आहेत उभे. झवेरी बाजारचा राजा. ओके,
सो आता याचं डेकोरेशन काढलं चाललं आहे आणि तयारी करत आहेत विसर्जनाची. सो आरती अजून बाकी आहे, अजून आरती नाही झाली. तिसरी गल्ली आणि आकाशामध्ये पक्षी बघा ना, पक्षी एकवटलेले आहेत, तेही मानवंदना द्यायला तयार आहे तिथे. आणखीन एक सुंदर अशी मूर्ती आलेली आहे, ही बघा. छान आहे, खूप सुंदर आहे. अशी मोरपंखी मोरेश्वराच्या रूपात मोरावरती मोरपंख आहे, त्याच्यावरती उभी आहे अशी. ह्या गणपतीचं दृश्य टिपण्यासाठी हा बघा ड्रोन इथे आलेला आहे आणि गणपतीची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. जस्ट थोडासा पाऊस येऊन गेला आणि त्याच्यामुळे थोडंसं ओलं झालं, पण मस्त वातावरण आहे, थंडगारच आहे वातावरण. ओके, पण जोश काय कमी नाही आहे आपला. हे बघा मोरेश्वर, ही गिरगाव मधली मूर्ती आहे मोरेश्वर. हॅलो हॅलो हाय फ्रेंड्स. हे बघा जे गणपती आपल्या समोरून गेले ना ते आता समुद्रामध्ये जाऊन उभे आहेत आणि त्याच्यानंतर त्याची विसर्जन ऑटोमॅटिकली होतं. विसर्जन कसं होतं ऑटोमॅटिकली, भरती येते आणि मग भरपूर वेळापर्यंत पाणी साचतं आणि त्याच्यानंतर मग आहे ना गणपतीला पाडण्यात येतं. म्हणजे ॲक्च्युली ते बरोबर नसतं, पण पाडतात, कारण खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात त्याच्यामुळे पाडल्या जातात त्या. आता ह्या मूर्तीला सुद्धा घेऊन जाणार आहे, विसर्जनासाठी उभे करणार आहे पुढे जाऊन. ओके, हे मंडळ आहे कामाठीपुऱ्याचंच आहे, सॉरी ताडदेवचा पाठीराखा, ताडदेव मधलं मंडळ आहे, ताडदेवचा पाठीराखा. हा दिवस अगदी भक्तिभावाने पूजा पाठ करतात, विसर्जन केलं. असं विसर्जन आता या आरतीचं होत आहे आणि गणेश भक्त बघा ओढायला एकदम आणू नका, आता जाऊन द्या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. चला आता आपण ह्या मूर्तीकडे जाऊया. ही मूर्ती खूप मोठी आहे आणि एक छान अशी त्याच्यावरती आहे ना, म्हणजे कमळावरती आहे आय गेस. चला एकदा तिला बघूया. मुंबईचा वरदविनायक श्री शीतळादेवी सार्वजनिक उत्सव मंडळ. साधी पण मस्त अशी मूर्ती आहे. ओके, आणि आरती चालू आहे हे बघा. मगाशी आपल्याला हाच गणपती दिसला होता, तेव्हा खूप पाऊस आला होता.
आणि आता पाऊस थांबला आहे आणि गणपतीची आरती चालू आहे मंडळांची. शेवटची आरती आहे. त्याच्यानंतर मंडळ निरोप देणार आपल्या लाडक्या बाप्पाला आणि त्याला मार्गस्थ करणार विसर्जनासाठी. बस इथून ते एवढंच अंतर बाकी आहे आणि मग त्याच्यानंतर 1 वर्ष थांबावं लागेल. विसर्जन होणार त्याच्यानंतर पुढच्या वर्षासाठी थांबावं लागेल. आणि ही सुद्धा एक मस्त आगळी वेगळी अशी मूर्ती आहे. त्याचा कलर जो आहे तो मागे शंकराची पिंड, त्याच्यामुळे गणपतीला वेगळंच रूप आलेलं आहे. फिरवली आता विसर्जनासाठी चालले. ठीक आहे, खूप छान असा अप्रतिम असा क्षण असतो हा ज्यावेळी मूर्ती विसर्जनासाठी जाते. मूर्ती आलेली आहे, छान वाटते. आणि तेजुकायाचा राजा आहे ते विसर्जनासाठी गेलेला आहे. सो दोन्हीही गणपती आहेत ना, हे बघा, हा आणि हा दोघंही आजूबाजूला आहेत. आणि गुलाल उधळला जातोय. आरती झालेली आहे. आता गणपती निघणार मार्गस्थ विसर्जनासाठी. विठ्ठल रूपी मूर्ती आहे, ही सुद्धा मार्गस्थ चालले आहे. आणि तेजुकायाच्या गणपतीचे विसर्जन झाले आहे. आणि आता तेजुकाया गणपतीचं विसर्जन झालं. गणपती बघा आडवा झालेला समुद्रात विसर्जन केलेलं आहे. गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीला जस्ट पोहोचला आहे. आताच पोहोचला आहे आणि मुर्गी आता पुढे घेऊन येतात आहेत. मी हॅलो. आणि एवढ्या गर्दीमध्ये पण आहे ना आपल्याला ना मामा मामी भेटले. हॅलो. ते अचानक भेटले. ॲक्च्युली आम्ही येतो दरवर्षी येतो चौपाटीला, पण इकडे ना जॅमर लागलेला आहे किंवा हेच येत नाही, नेटवर्कच येत नाही, त्याच्यामुळे असंच अचानक भेटलो. आता गणेश गल्ली मुंबईचा राजा जवळ येतोय. ओके, लेट्स सी, बघूया. जवळ आल्यावरती मग जवळून आपण त्याचं आहे ना चित्रित करूया व्हिडिओ. मूर्ती घेऊन गेले विसर्जनासाठी आणि मुंबईचा महाराजा. किती काय झालं तरी मुंबईच्या राजाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि बघा त्याच्यासाठी एवढी गर्दी आहे इथे. बघा फायनली गणेश गल्ली सकाळी 9:30 वाजता मिरवणूक सुरू झाली होती आणि ऑलमोस्ट 8:30 म्हणजे ऑलमोस्ट 12 तासाची मिरवणूक झाली आणि विसर्जनासाठी सज्ज झालेलं आहे. नरे पार्कचा राजा आणि परळचा सम्राट. हा बघा परळचा सम्राट इकडे आहे आणि त्याच्या बाजूलाच परळचा राजा. हे बघा. सो परळचे ना गणपती आत्ता सर्व जस्ट आत्ताच विसर्जनासाठी पोहोचले. मुंबईचा लंबोदर म्हणजे परळचा लंबोदर. हे बघा लालबाग मधले गणेश भक्त.
आणि परेलचे सर्व गणपती आलेत ना ते त्याच्यासोबतच आलेले परेलचा सम्राट आणि राजा मागेच गेला जस्ट. आणि हे पण हे बघा आता जवळून घेतला शॉट कारण मगाशी खूप गर्दी होती, आता थोडी खाली झाले. एक मिनिट. सो आता खाली झाले ना म्हणून जवळ आलोय. नितीन साळवे परळचा मोरेश्वर आहे आणि मंडळातले तर सर्व कार्यकर्ते आहेत. आता हे बघा ही पण मूर्ती आहे ना मत्स्य याच्यावरती आहे. त्याच्यानंतर मग ही मूर्ती जाईल दर्शनासाठी आपल्या विसर्जनासाठी. सर हे परळचे एकत्र आले सर्व गणपती. वाव छान. 2 ते 3 मला सबस्क्रायबर भेटले आहेत. आता परेलचा जो राजा आहे या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी तयारी करत आहे. त्याला आडवा केलं जाईल म्हणजे खेचलं जाईल म्हणजे समुद्रामध्ये आडवा होईल. हे सर्वजण त्याच्यासाठीच थांबलेले आहेत. आता खेचली जाईल आणि मग पडेल. आता खेचली जाईल मग पडेल. नाही आत्ता खेचली जाईल मग पडेल. आत्ता खेचली जाईल पण अजून तरी काय झालेलं पडले झालं विसर्जन. झालं विसर्जन आणि खूप छान अशी मूर्ती आहे. सिल्वर कलर मध्ये पण खूप छान आहे अशी. इकडे खाली चपला वगैरे आहेत. खूप छान आहे मूर्ती. त्याला पायाला बघा ना बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव. करी रोडचा कैवारी आणि त्याच्याच मागे आर्थर रोडचा राजा आर्थर रोड. पण हिला बघायला आलेलो आणि आपल्याला सोबतच आणखीन 2 ते 3 गणपती मंडळांच्या गणपतींचे दर्शन झाले. आर्थर रोडचा अरे करी रोडचा कैवारी त्याच्या मागच्या साईडला आहे. कैवारी रोडचा कैवारी पालखीमध्ये गणपती बाप्पा. ओके. आणि कामाठीपुऱ्याचा गणराज वर्ष 49वे. खूप छान मूर्ती आहे म्हणजे मूर्ती आहे वरती कृष्ण आहे मोरपंख आहे. मोरपंख खूप कॉमन आहेत यावर्षी. मोरपंखवाले मूर्ती किंवा तसं असलेल्या देखाव्या दर्शनवाल्या मूर्त्या खूप भेटलेल्या आहेत. आणि तिकडे खेतवाडीचा 5व्या गल्लीतला आहे तो म्हणजे अर्धा रूप हे विठ्ठलाचं आणि अर्धा रखुमाईचं तो वाला आहे 5वी गल्ली. ती पण उंचच मूर्त आहे.
काळा चौकीचा राजा आला, म्हणजे परेल मधलाच काळा चौकीचा राजा. जी मोठी मूर्ती दिसते ना ती काळा चौकीची, त्याच्या पुढे आहे कितवाडीच्या. ही खरंच खूप मोठी आहे मूर्ती, म्हणजे गणेश गल्ली वगैरे ना त्याच्याशी आता गणपती गेले, गणेश गल्ली वगैरे, गणेश गल्ली, परळचा सम्राट हे गणपती गेले, पण ही मूर्ती खरंच मोठी वाटते. भैया चला चला इकडे थांब, इकडे उभं नाही राहू दे. महालक्ष्मीचा महाराजा. अँटाफिलचा श्री, ही जी मूर्ती आहे ही अँटाफिलचा श्री. नागपाडा पोलीस ठाणे मंडळ आरती झालं गणपती पुढे घ्या. तुमच्या पाठीमागे भरपूर गणपती आहे, तुमच्याकडून पुढे घ्या. गणेश मूर्ती पुढे घ्या. आता आपण आहे ना बाहेर आलोय. ओके, आता जाता जाताच गणपतींचे दर्शन घेऊया. खूप मूर्त्या आता आहेत ना, हे बघा इकडे मार्गस्थ आहेत. ही मूर्ती सुद्धा खूप छान आहे. त्या फेट्याला असं हिरे जडित मुकुटाने सजवलेला आहे. ओके, आणि हा माझगावचा मोरया, माझगावचा मोरया इकडून येतोय. ती मूर्ती कामाटेपुराच्या राजाची होती.
आणि आता हे बघा माझगावचा राजा आणि त्याच्या बाजूला ही सुद्धा एक सुबक मूर्ती आहे मस्त. माझगावचा मोरया. आपण थोडं पुढे जाऊया म्हणजे जवळ वगैरे घेता येईल. जर बघितलं ना इकडून लागोपाठ इथून गणपतींची लाईन लागलेली आहेत आणि सर्व उंच मूर्ती आहेत. सर्व महत्त्वाचे ज्या मंडळ होते ना ते ऑलरेडी पोहोचलेत. ओके, आता बाकीचे जे आहेत मंडळ म्हणजे सर्वच महत्त्वाचे असतात पण बाकीचे पण आहेत तर ते आता हळूहळू येतात. तर चला आता आपण जरा जवळ जाऊन घेऊया, दृश्य टिकूया जवळ जाऊन. धोबीघाटचा राजा. NXT डिजिटल जे इन डिजिटल वन या सर्वांना प्रोव्हाइड करतो. तिरुपती रुपी देवीच्या राजाचा काळबादेवी अखिल बदामवाडी. रामवाडीचा राजा. गणपती बाप्पा विठ्ठल रखमाई, त्याच्यानंतर शंकर बोले, नंदीगार, नंदीसोबत खूप सुबक मूर्त्या आहेत. आणि इकडे पण रथ बघा ना, हा बघा इथे पण खूप छान रथ आहे. खूप छान रथ आहे.
खूप छान आहेत गणपती आणि लागोपाठ लागलेले आहे. इथे थोडा मोकळा आहे बघा ना, मोकळा आहे इकडे, त्याच्यामुळे इकडे आहे ना उभं राहिलं थोडा मोकळा असल्यामुळे. जोरदार टाळ्या यांच्याकरता काय जयकारा दिलेला आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. अजून एक बातमी आहे की एक म्हणजे आयफोन 13 प्रो मॅक्स कुठेतरी हरवलेला आहे. ज्याला मिळेल त्याने कृपया सगळे खूपच सुंदर असा आहे. थोडं पुढे जाऊया, आपल्याला कव्हर करता येईल. येस, इकडे कव्हर करूया. एक मोरया महालक्ष्मीचा आणि तिकडे आहे धोबी घाटचा विघ्नहर्ता आणि त्याच्या मागे लंबोदर मूषक आहे, लंबोदर आहे. खूप छान अशा मूर्ती. लवलेनचा राजा, भायखळा लवलेनचा राजा. खूप छान आहे अशी मूर्ती आणि त्याच्या मागे पण एक सुबक मूर्ती आहे एकदम छान. त्याच्या मागे उभी मूर्ती अशी रिद्धी सिद्धी खाली आहेत आणि गणपतीचे हात आहे ते तोंडीवरती आहे. खूप बघा छान आहे मूर्ती. जर आपण पुढे जाऊया हे जवळून घेता येईल. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. अँटॉफिलचा राजा, अँटॉफिलचा राजा. हॅलो मित्रांनो, दुपारी इकडेच खूप गर्दी होती आणि आता बघा ना खाली झाले, वाजले 10. छान आहे मूर्ती. प्रसाद चिरा बाजार तारवाडी, तारवाडी चिरा बाजारचा छान आहे मूर्ती. खुश आहे. या मित्रमंडळाचं नाव बघा ना, दर्यालाल मित्रमंडळ आणि दर्यालाल मित्रमंडळ यांचं शंकर रूपी आहे मूर्ती.
पुन्हाच घातला रेनकोट, कारण पाऊस आलेला, पुन्हा ओलं झालं. म्हणजे जास्त पाऊस नाही पडत, पण थेंब थेंब पडून जातोय. ओके, आता मी चौकात आहे इकडे. सो इकडून 2-3 गणपती येतात. आताच 2 गणपती गेले आणि दोन्ही गणपती आहेत ना शंकर रूपी आहेत बघा, नंदीवरती. आणि त्याच्या मागे सुद्धा म्हणजे अशी सेम मूर्ती आपण, मला वाटतं ही तिसरी बघतोय बघा. आणि ती वाली तिकडे आहे. सो वेट करूया. सुबक अशी मूर्ती आहे, शंकरा रूपी. आणि 1 2 3 4 5 6 त्रिशूळ. आणि जी पूजेची मूर्ती आहे ती पण खूप छान आहे बघा ना. अँटॉफिलचा लाडका आला बघा, मस्त मूर्ती. अँटॉफिल मध्ये बापरे, ही मला वाटतं 4थी मूर्ती असेल एरियातली. ही सुशोभित आणि उंच मूर्ती आहे. आणि शाडूच्या मातीची. लेबर कॅम्पचा प्रथमेश टिश्यू पेपरने बनवलेला आहे. टिश्यू पेपरने हे बघा, पहिले टिश्यू पेपरचा पर्यावरणपूरक बाप्पा. चंदावाडीचा देवीचा गणराज. हॅलो, हाय फ्रेंड्स. यावर्षी गणपतीचे रूट्स बदलले, त्याच्यामुळे ना गिरगाव मधून, खेतवाडी इथून आतमधून येतात गणपती.
चिन्मय नगरचा राजा अँटॉफिल. अरे बापरे, अँटॉफिलची ही 6वी मूर्ती असेल. बघितलंय, उंच आहे. हॅलो, हाय फ्रेंड्स. रात्रीचे वाजलेत 12. ओके, 12:15 झाले असतील. सॉरी, 12:30 झालेत. आणि आता आपण परतीसाठी निघालोय. ओके, कारण आता गणपती ऑलमोस्ट कमी झालेत. हे बघा, भरपूर गणपतींचं विसर्जन झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा. सो आता लालबागचा राजा कुठे आहे ते बघूया. ह्यावर्षी असं वाटतं की उशिराच विसर्जन होईल लालबागच्या राजाचं. सो चला आता तुर्तास इकडे थांबू आणि